मुनसा जाऊ काय लाडू दाखव लाडू बघा लाडूचा सगळ्या चकना चिवर झालाय इकडे तिकडे आणि इकडं हा उघड झाले सगळं काय भावदादा चला झालं काय मी आता आम्ही गुरुगुरु 5 दिवसाची होय मेकअप टाकलाय मेकअप काय झालं पावडर लावले आता जास्त पावडर लावल्या लय लागला काय होय तुझ्यापेक्षा मम्मी सुंदर दिसायला संतूर मामा आहे मम्मीला बारीक दिसायला म्हणाला बरं चला पॅकिंग झाली आमची इथं पावरून बसलेले आहेत चला बब्याला रुसून बसलाय बब्याला त्यांचा पप्पा नेणार आहे बाहेर हे की नाही बब्याला वॉटर पार्कला जायचं वॉटर पार्कला नेणार पप्पा होय आणि दोन लक्षात दिल्यात मी मग वॉटर पार्कला जाणार गोळ्या बिळ्या काय घेतल्यात काय सगळ्या गोळ्या सगळे घेतले आता चालायचं तेवढं बाकी आहे उचलून घेतात ट्रेनच जायचं सगळीजण विचारलं कुठं जायचं म्हणजे आज सांगतो लई लोकांनी ओळखल्या पण जाणार आहे मी तिरुपती बालाजीला चाललोय आजपासून 6 दिवस निवांत आता बघू प्रवास कसं होतोय आता चाललोय आम्ही पॅकिंग सगळी झालेली आहे सगळी तयार झालेली आहे पप्पा आमची चार्लिंग झालं होय पप्पा दिसतात काय अरे फॉर्मर आहे बघा काय रडायचा थांबणा झालाय काय स्वर नाही यायला लागलाय त्यामुळे ते बघा लागलाय रडायला पप्पा घेऊन जाणार आहे बघ तुला तू वॉटर पार्कला जायचंय वॉटर पार्कला संध्याकाळी जाऊ आणि व्हिडिओ कॉल करता तर निघा लागले सगळेजण आता आवरल्यात आता आज बालाजीचा पहिला दिवस बघू आता कसं काय अनुभव येतोय 10 वर्षातनं आता आम्ही पहिल्यांदा झालो मी पहिला 2 वेळा गेलतो पण आता 10 वर्ष झाली आमच्या आवरूच्या वेळेस गेलतो आता 10 वर्षातनं पहिल्यांदा चालू म्हटलं बघूया आता काय बदल झालाय ते चला या लवकर आमची सगळी मंडळी स्टेशनवर येऊन बसल्यात आम्हालाच लेट झाला 1:20ला बरोबर ट्रेन आहे बालाजीला तिरुपतीला जाण्यासाठी चला अरू आवरला चला वे टू तिरुपती बालाजी 1:20ला ट्रेन आहे आणि 1 वाजला तरी पण आम्ही अजून रस्त्यावरच आहे जाते का 10 मिनिटात 10 मिनिटात जायचं आहे ट्रेन आहे 1:20ला पार्किंगला लावायला सगळे आम्हाला फोनवर फोन करायला लागल्यात आणि आम्ही तिकडे आहे तर त्यामुळे फास्ट जायला पाहिजे ते येताना येतो सगळ्यांना गाठ पडलीच काय कुणाला सगळ्यांना गाठ पडली सगळ्यांना विद्यापीठी सगळ्या आल्यात ना तुझ्या सासूला आणखीन एक कोणतरी बाई तशी दिसाली मला तीच आहे का काय म्हणून आत बघायला गेलो आणि म्हणलं नको ती गाडी एक आलती माणसं बाहेर यायला आलती आणि अडकून नको बसा आत्तीचं तब्येत बरं नाही तरी पण आत्ती चालत आल्या एवढं काय गरज होती आत्ती यायची काय करायचं फोन केला असतो की तुला तू म्हणलं मंगा तू एवढं उगं चालत नाही कमरेचा परवा एक्सरे काढलाय तरी पण आल्या शिस्तीत जाऊन येतो काय जाऊन आल्यावर ये म्हणून जाऊ काय येतो हा तिकडे गावतात काय अरे ह्यांना कसा आणला रे ह्यांना कोण घेऊन आले कसं वाटतंय छान वाटतंय माझ्या मुलांच्या संगत मी चाललो नाही आज काय कुठे फिरायला गेली नाही चाललं बालाजीला एकदम डायरेक्ट पर राज्यात चला जायचं आता भेटल्या शेटा सगळ्या तिकडे झाले आणि इकडं हा उघड झाले सगळं काय भावदादा भावाचा व्हिडिओ बघून दंगा करायला लागेल भावदादा बघत म्हणून म्हणाले सगळीकडे वेगवेगळीकडे गेलात सगळेजण हेच म्हणत असणार सगळीकडे त्यांना गावल्याला गेलं काय आम्ही शेटा त्यांना पण वेगवेगळीकडे साहित्य किती खरं सल्ला नाही सोडा इकडे कोण दिले तुझी शेट कुठं आहे तुझी शेट कुठं आहे पलीकडे आहे रे ह्याला पलीकडे घातला पोरग्याला माझ्या असं झालं त्याला पाठवा कुणीकडे काय पाठवायचं बघा आता
कुठले भाऊजी माझे घर आठवडा विराट सात आठ आम्ही अर्ज करणार लाडू दाखव लाडू दाखव लाडू बघा लाडूचा सगळ्या चकना चिवर झालाय हे बघा हे बघा फालुदा आमचा अरे गरम नका गरम गरम नव्हते काय नव्हत आता जाऊपर्यंत बॉम्ब आहे सगळी ही वैती शुभ्रा इकडे बघ ही शुभ्रा बड्डे करला आणि ती आर्या सगळी वेगवेगळीकडे आहेत त्यामुळे सगळेजण आता एक वर आल्या तिकडे हे साक्षी वा नजारा मस्त आहे आता रेल्वेला जाताना अशी ठिकाण आपल्याला गाठ पडणार आहे स्वाती एक नंबर आहे मस्त वाटावे सगळी दाट झाडी घनदाट है ना आणि फिरायला चाललोय आणि फिरायला चाललोय ते पण निवांत बसून निवांत. खिडकी शेजारची सीट रिझर्वेशन आहे त्यामुळं आणि काय पाहिजे मस्तपैकी असं काय आणि टी शर्ट पॅन्ट घालून मस्तपैकी फ्रेश झालं आता एक साईडला सुळसुळीत आता उद्या सकाळ पण काही टेन्शन नाही आपल्याला निवांत ह्याच्यावर फिरायला फक्त झालं एवढंच की माणसं सगळीकडे वेगवेगळी पडतात म्हणजे आम्ही दोघे येत आहे ती दोघे इकडे आहेत त्या दोघांना मी इकडे आणले आता हे बघा सगळे आणि ती सगळी तिकडं सगळे बाळगले झाले सगळे एका डब्यात आणि दुसरी आमची विद्याविधी आहे ती दुसऱ्या डब्यात आहे त्यामुळे काय जरा नर्वस झाले म्हणजे मन लईच नर्वस झाले म्हणजे जी मजा करायची ती मजा सगळी निघून गेल्या माझी बघा आता काय झोपायचं नाही सकाळी उठल्यावर आपण तिरुपती बालाजीत असतो देखो इस लेडी को त्या नाही ऍडजस्ट तुमची दादा काय होईल अजून निम्म इकडं किती वाजले? एखादा मिळते 6 वाजले 6 ऍडजस्ट करण्यात आमचा अर्धा दिवस गेला आता झोपल्यावर आपण डायरेक्ट तिरुपती बालाजी जाणार सगळी एका डब्यात आलो ए भाऊजीला काय डोळं दाखवलंस काय हा डोळं मोठं व्हायलेत की भाऊजींवर तर साक्षी काय करल्या बघ पोळी कुठं बघू सगळं ढगाळ वातावरण मस्त वा 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 एक नंबर पाऊस येणार आहे एकदम ह्या वातावरण वातावरण आणि ही शेंगदाण्याची पोळी मारे मेजा हे असली बायको आमची हे वातावरण आणि सोबतीला बायको असं किंवा नवरा म्हणाय पाहिजे आईला अनरोमॅन्टिक तुम्ही पण हाय हो तसं नाही तिकडे साक्षी झालं का नाही तिला जरा अगोदर हे करायचं आमची साक्षी 1 वाजल्यापासून की नाही 1 वाजल्यापासून झटा लागल्या सगळ्यांसाठी पुन्हा सगळ्या सीटा जुळवा लागल्या खूप मेहनत करायला लागल्या बघितलं का किती मेहनत करायला त्या मेहनतीबद्दल काय बोलणार नाही का तुम्ही होय सगळी आल्या तिथे सगळी एका डब्यात आल्यात आणि हे माणूस झोप काढून आहे झोप झाली काय झोप झाली ना आता जेवण घेऊन काय नाही त्यामुळे नाश्ता चालू आहे शेंगदाण्याच्या पोळीचा नाश्ता पिठाची सगळी ऍडजस्टमेंट झालेली आहे हे तुला म्हणाल्या तुझं ना मोठी ह्याच्यापेक्षा विद्यार्थी मध्ये जागा हे विद्यमान सीटांची ऍडजस्टमेंट लई मोठी आहे कारण की सीटा लवकर आहे आमचे जास्त सीटा असल्यामुळे ऍडजस्टमेंट लवकर होत नाही त्यामुळं 6 वाजले आहेत 5:45 वाजले आहेत सीटांची ऍडजस्टमेंट करायला झोपू तर का बालाजी येते चला जेवण करूया पाऊस बघितला काय पाऊस कसला चालू झालेला आहे जाताना तिरुपतीला आणि वातावरण पण एकदम खतरनाक झाले बघा वांडच झाले वातावरण अक्षरशः तर तिरुपतीत
तिरुपतीत पाऊस नसतो ते म्हणजे झालं. हे आले हुबळी स्टेशन बघा कसलं भरलंय. तर दादा आमचा पाणी भरा लागलाय. हा पाणी भरा लागलाय. हे हुबळी स्टेशन दिलीस काय? मग ते सांगायला खिडकीत ना आता कोण पण हात घालून मोबाईल घेऊ शकते म्हणून असं आवाज राहायचा असते. असंच घेऊन जाते. ये बघ कसं असं लागल्या काय रे. हा अवघड आहे सगळं. आता आलोय हुबळी स्टेशनवर. प्रवास रिझर्वेशन जरी असलं तरी पण मला आवाज ऐकवायला लय गर्दी, भयानक गर्दी आहे. बघा हुबळी स्टेशनवर गर्दीच गर्दी आहे. त्यामुळे काय बघा आवाजामुळे काय बोलताही ना झाले. हुबळीत आम्ही निघणार आहे. थोडं थांबलोय. तोंड बघा काही झाल्यात. थांबलोय रिझर्वेशन आहे तरी पण तोंड मऊ झाले. कारण की सीटा ऍडजस्ट करायला टाइम लई गेलाय आमचा. आता जेवायचं आणि झोपायचं उद्या सकाळी सुरू होईल. बघूया आता जेवायचं आहे. थोडा फ्रेश वेळ म्हणून वेळ आले. पाय बघायला जरा ट्रेन सुटेल आपली. चिल्लर पार्टी बघा. आणि काय आहे काय हा मागून घ्या. मला पोहे दे. मला पोहे तेवढे दे. वाढल्या काय? चला या जेवायला. तुम्हीच या जेवायला. काय काय आहे? अरे भरलं वांग कोण केली? विद्यार्थ्यांनी केलं तुम्ही. जेवणाचा कारभार सगळा आमच्या मॅडमकडे असते. दालचा राईस दाल तडका आणल्यात आमच्या तृप्ती मॅडमने. दाल तडका ट्रेनमध्ये आहे. ट्रेनमध्ये हे जेवण आणि चपाती ते सगळं हे जेवण. हे आणि काय आहे बघा. काय एवढं खायला लागलं काय मंडळी. या पोरांचा दंगा बघा. पोरांचा दंगा एवढा झाला की नाही. आता जेवण तर सगळी झाल्या. मॅडम अजून जेवायला लागलं. काय काय झालं का नाही अजून जेवण झालं. गरगरीत पोट भरले. मम्मी म्हणजे रेल्वेतला व्यायाम करायला. दररोज चालायचा व्यायाम असतोय. आज कमी आहे जरा. तिकडे जेवायला लागल्यात. लई दिवसातनं ट्रिपला आल्यात आमच्या मासाहेब. एवढ्या लांब. अयो जेवायलास काय म्हणालेस? भांडी घासाने काढणं नाही, भांडी घासणं नाही. आज लवकर झोपाले. आता 9:30 वाजल्या. आता झोपायचं निवांत आहे की नाही. भांडी घासणं नाही पण आता झोप लागेल ना. ती त्यामुळे पेंटिंगला खरकट बिरकट नाही. काढा नाही काय भारी आहे की माहिती नाही. नशीब आहे. भांडी मांडा नाही. प्लॅस्टिकची ताटं आणलेलीत ते खाल्लीत आणि डिस्पोज केलीत. सपळा विषय. काय म्हणते सत्य? काय म्हणत झोप ये ना का? 11 वाजता झोपते. मम्मी गेली कोम्यात. तुला गुड नाईट म्हणा आता. गुड नाईट. गुड नाईट. आजचा दिवस सगळा प्रवासात गेलाय. आता सगळी झोपायची तयार करून द्या. आता उद्या सकाळी आम्ही 8ला 8:30 पोहोचतोय तिरुपतीमध्ये. आता उद्यापासून खरं आपलं दर्शन चालू होतं. त्यामुळे आजचा दिवस प्रवासात गेलाय. उद्यापासून बघा मस्तपैकी आम्ही दर्शन करणार. उद्या बघू आम्हाला काय काय दर्शन घेणार आहे, कशा कशाचं घेणार आहे, कसं जाणार आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. उद्या काय काय अनुभव येतात ते सांगतो तुम्हाला. चला बाय बाय. बाय बाय.